कटिंगची सेवा आहे, डायरेक्ट कटिंग करून देतात। त्याला 4 आहेत। रुपचंद म्हणजे याला गोवा पापलेट देखील असं म्हटलं जातं। पाकट आहे काय? पाकट आहे मोठा। हा हा टोल आहे का? खायला खूप चांगलं म्हटलं ना की बघा हा काटे बागरा अजून बघा 300 रुपये किलो सुरमई आहे। मासेचा आपण तिकडे भाव पण काढलेले आहेत। हा कसा कोलबी आहे? तुम्हाला फसवणूक होऊ नये म्हणून तुम्हाला करली आणि टोल याच्यामधला फरक सांगतो मी तुम्हाला। बघा तेव्हा आपण पुढे पुढे जाऊया। इथे बघा विविध प्रकारची कंदमूळ देखील विका। रसगुल्ला मित्रांनो, आता थंडी आलेली आहे तेव्हा कसं आहे की थंडी म्हटली की काहीतरी चटपटीत वगैरे खायला वगैरे काही शौकीन की जरा थंडीमध्ये चांगलं म्हणजे असं कसं काही नॉनव्हेज वगैरे खायला आवडतं। तसंच आता मार्गशीर्ष महिना देखील चालू झालेला आहे। परंतु कसं असतं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही जण मासे खातात किंवा काही जण म्हणजे व्हेजिटेरियन असतात। तर आज मी तुम्हाला घेऊन आलेलं आहे एक पनवेलचं असं मार्केट जिथे मासे देखील मिळतात आणि भाजी देखील मिळते। नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील आणि सागर पाटील ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपले भरपूर स्वागत आहे। मित्र हो, परत एकदा आपण आलो त्याच मार्केटला, पनवेलच्या गुन्हे हॉस्पिटल जवळच्या मार्केटला, जिथे सुंदर असं म्हणजे छान अशी मच्छी वगैरे मिळते आणि छान असं म्हणजे मार्केट पण छान असं मोठं आहे। तेव्हा जाऊया आपण त्या मार्केटला आणि तुम्हाला जर यायचं असेल तुम्हाला सांगतो की स्टेशनपासून अवघ्या 15 मिनटं अंतरावर असणारा हा मार्केट आहे आणि आपल्या स्टेशनपासून अगदी 5 मिनिट अंतरावर, म्हणजे इथून लक्षात ठेवा गुन्हे हॉस्पिटल आणि जर आपण स्टेशनवर येत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, रोज बाजार भाजी मार्केट अशी त्याची ओळख आहे। तर तिथेच आहे, भाजी मार्केट देखील आहे आणि मासली मार्केट आहे। तर आपण जाऊया कोणकोणत्या प्रकारची मासली मिळते आणि याच्यामध्ये काय काय अजून बदल झालेले आहेत ते देखील आपण पाहूया। तर हा आहे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड। हा स्टेशनपासून येतो आणि तिकडनं जर आपण आलो तर एस टी स्टँडपासून येतो, म्हणजे स्टेशनपासून 15 ते 10 मिनटं आणि आपल्या एस टी स्टँडपासून 5 ते 10 मिनटे असा हा इथला म्हणजे येण्याचा टाईम आहे। तेव्हा आता आपण बघितलं तर समोर बघा इथे गुजरात साडी वगैरे म्हणजे असा विविध प्रकारचे इथं दुकानं दिसतात ना, तर त्या दुकानाच्या समोरच हा आहे आपला रोज बाजार भाजी मार्केट। तर या भाजी मार्केटमध्ये म्हणजे भाजी पण मिळते आणि मच्छी पण मिळते। तर आता आपण मागच्या वेळी आलो होतो तेव्हा सुरुवात आपण डायरेक्ट मच्छी मार्केटपासून केली होती, आता आपण सुरुवात भाजी मार्केटपासून करूया, जेणेकरून कसं होईल की आता सध्या मार्गशीर्ष चालू आहे त्यामुळं जरा कसं आहे की भाजीवाल्यांना आधी प्राधान्य दिलं पाहिजे। आपण आता रोज बाजार भाजी मार्केटमध्ये फिरलो आहे। आपण जर सगळीकडे बघितलं तर तिकडे विविध प्रकारचे म्हणजे कसे कपडे वगैरे तिकडे त्या साईडला आहेत। तेव्हा आपण पुढे जाऊया। इथे बघा विविध प्रकारची कंदमूळ देखील विकायला आहेत आणि आपले घरगुती लागणारं सामान ते देखील विकायला आहे। ते बघू शकतो आपण विविध प्रकारचे इथे सामान दिसतं आणि कांदे बटाटे लसूण वगैरे सर्व काही आहे। आपण हळू पुढे जाऊया। भरपूर अशी भाजी आहे। आता कसं भाजीचे दर काढायला नको, स्टेबल असतात ते। आणि जर बघितलं तर कांदा बटाटा देखील आपल्याला या मार्केटमध्ये मिळतो। मी फक्त भाजी मार्केट जरा झलक दाखवतो जेणेकरून भाजी भरपूर मार्केटला आहे हे दाखवण्यासाठी। जाऊ शकतो आपण बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर विविध प्रकारची भाजी आहे। आणि जर आपण पुढे आलो तर पुढे एक असा सेक्शन येतो ना, तर तिथे जास्तीत जास्त नुसती पालेभाजी दिसते। म्हणजे तुम्ही जर पालेभाजी प्रेमी असाल तर पालेभाजी प्रेमींसाठी छान अशी आणि दर पण अगदी छान आहेत, म्हणजे ते 20 रुपयापासून स्टार्ट अशी जोडी आहे। बघू शकतो आपण। तर आता आपण पनवेलचा रोज बाजार भाजी मार्केट व मासली मार्केट आपण फिरतोय। आता आपण ज्या सेक्शनला फिरतोय तर तिथे सर्वकडे भाजी आहे, कांदा लसूण वगैरे सर्व काही आहे। मी फक्त तुम्हाला जस्ट माहितीसाठी तिथे जस्ट कॅमेरामध्ये दाखवलं होतं। आता आपल्याला घुसायचं आहे मच्छी मार्केटमध्ये। आता आपण म्हणजे भाजी मार्केटपासून सुरुवात केली, आता आपल्याला सुरू करायचं आहे आता मच्छी मार्केट। आता माझ्या पाठीमागे पाहत असाल तुम्हाला खूप छान अशी मच्छी वगैरे आहे तिथे। एकदा आपण आलो होतो, आपण सुरुवात तिकडनं केली होती, आता आपण सुरुवात आतमधून करूया जेणेकरून कसं होईल की आतमध्ये जरा चांगले व्हरायटी मिळतात। आणि मुळात काय होतं की आपण सुरुवात केल्यामुळं नंतर कसं थोड्या वेळाने आपण जाता म्हणजे टाईम होतो, त्याच्यामुळे आपण पटापट करतो आणि त्यामुळे चांगल्या व्हरायटी निघून जातात। म्हणून आपण काय केलं आहे यावेळी इकडनं आतमधून स्टार्ट केलं आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या व्हरायटी। आणि विशेष म्हणजे काय की प्रकाश देखील खूप छान आहे, म्हणजे उजेड देखील छान आहे। व्यवस्था केल्याबद्दल म्हणजे मार्केटवासियांच्या म्हणजे खूप त्यांना धन्यवाद देतो। जाऊया आपण पुढे। हे दिसते आपण बघितलं की दोन्ही साईडला मच्छी दिसते आहे। आपण पुढे आलो तर इथे बघा लाल मासे दिसतात आपणास, याला काही ठिकाणी कोंबरा वगैरे म्हणतात। हे कसं आहे? 100ला काय? बघा 100ला 4 आहेत। आणि पुढे आलो तर हा काय? नारबाचे आहेत ना? हां, नारबाची पिल्लू आहेत बघा, नारबाची पिल्लू आहेत। आणि नारबाची पिल्लूचा वाटा कसा आहे? 100ला का? आणि बघू शकतो आता आपणास या ठिकाणी विविध प्रकारची मासे असते बघितलं आपण। तर आता आपण पुढे आलो तर या ताईंकडं काय दिसतं बघूया। ताई हा कुठला मासा आहे? रोहू ना? हां बघा हा रोहू मासा
मासे नीट आपल्या व्हिडिओमध्ये ओळखत जा तुम्ही. बघा रोहू मासा कसा दिसतो तो. आता हा कसा भाव याचा? 160 रुपये किलो ना. बघा हा 160 रुपये किलो आहे. आणि हा इथे आपला रूपचंद आहे. हा रूपचंद म्हणजे याला गोवा पापलेट देखील असं म्हटलं जातं. म्हणजे हा गोड्या पाण्यातला पापलेट आहे आपला. आणि हा आपला शिवडा. हा शिवडा म्हटला ना की एक जीव की प्राण. म्हणजे मटणाला माणूस बाजूला सरी पण शिवडा आधी घेईल अशी गोष्ट आहे. रूपचंद कसा आहे? 150 रुपये किलो का? बघा किती स्वस्त आहे. हा जर तुम्ही रोग घेता तर 160 रुपये किलो आणि हा 150 रुपये किलो. मस्त छान आहे. ताईंचा चेहरा लक्षात ठेवा आणि त्याच्याप्रमाणे या. बघूया आता आपले जे म्हणजे मार्केटवासी आहे त्यांना चहा देण्याचं काम करतात. काय आता वसुली झाली वसुली आहे का? ओके ओके. बघा वसुली करतो आता म्हणजे सर्वांना चहा पुरवतो. हा धन्यवाद तुमचे. हो नक्कीच मी तुमच्या इथे प्यायला येणार नक्की एक दिवशी. आपण आता तिथे आपणास गोडे पाण्यातले मासले लागलेले आणि इथे आपल्याला लागले समुद्राची मासली. आता ह्या मासलीला बघून तुम्हाला एका प्राण्याची आठवण येईल. हा म्हणजे ससा आहे. याला ससा म्हटलं जातं. 24 माशांपैकी एक मासा आहे. बघा इथे पण हा ससा आहे. आणि इथे जर आलं तर आपला बेबी शार्क म्हणजे मुशी आहे. हा ससा कसा आहे? यो 300ला आहे ना. हा बघा ताईने सांगितलं की 300ला आहे 200ला देतील. म्हणजे बार्गेनिंग देखील होईल. टेन्शन नाही. आणि डायरेक्ट बघा इथे कटिंगची सेवा आहे. डायरेक्ट कटिंग करून देतात. बघू शकतो आपण. आता अशी मासली आपणास विविध प्रकार दिसते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊया आणि प्रत्येक ठिकाणची मासल्याची माहिती घेऊया. चिकन कसं आहे? 240 रुपये किलो. ओके ओके. बघा चिकनवाला आहे. 120 रुपयाला अर्धा किलो. 120 रुपये अर्धा किलो का? ओके ओके. आणि हे तंगडी आहे 100ला 1, 150ला 2. 100ला 1 ही तंगडी 150ला 2. म्हणजे तंदूर बनवण्यासाठी. ओके ओके. ही कालची आहे ना? नुसती काळजी नुसता पेठा. हा हा म्हणजे कालची पेठा वेगवेगळी आहे का? रसगुल्ला. रसगुल्ला. बघा या कालची पेठाचं नवीन नामकरण झालंय रसगुल्ला. म्हणजे रस घालतो त्याच्यातून केलीच आहे. आणि सुरुवात केल्यानंतर इथे बघा या ताईची इथे स्टॉलवर नुसती मासलीची लाईन दिसते आणि वेगवेगळ्या प्रकारची मासली आहे. ताई हा कुठला मासला आहे? सकला आहे ना. हा बघा सकला आहे. आणि हा टोल ना. बघा टोल आहे. टोलचे तुम्हाला विविध प्रकार दिसतील तुम्हाला. बघा हा आता टोल आहे. याला खवले आहे. खवल्यासारखं वाटतं पण खवले नाही वाटत. ताईने खवले काढले असेल कदाचित त्याचे. सकला कसं आहे? 700 रुपये अख्खा. हा 700 रुपये अख्खा आहे. आणि इथं आपण जर बघितलं इथं नारबा आहे. मगाशी आपण बघितलं बघा ही नारबाची पिल्ल आहे आणि हा नारबा आहे. बघू शकतो आपण. आणि हा हा बघा मी म्हटलं ना की टोल विविध प्रकारचे आहेत. हा एक असा लांब टोल आहे आणि हा बघा हा प्लेन टोल आहे. दिसायला कर्लीसारखा दिसतो पण ती कर्ली नाही. तो टोल आहे. कर्ली बघा तुम्हाला फसवणूक होऊ नये म्हणून तुम्हाला कर्ली आणि टोल याच्यामधला फरक सांगतो मी तुम्हाला. बघा हा असा आहे ना. याला बघा याला चोची आहे. टोचा पण देखील म्हणतात. ही आहे म्हणजे हा आहे टोल आणि ही आहे बघा कर्ली. हा बघा दिसायला सेम दिसतो पण फरक एवढाच आहे. हे बघा कर्लीचं तोंड हे असं असतं आणि टोलचं तोंड हे असं असतं. हे तुम्हाला कशासाठी. ही कर्ली कशी आहे? 150 रुपयाला ना. बघा 150 रुपयाला अख्खी आहे कर्ली. बघू शकतो आपण. जे जपानवाल्यांचा फेमस म्हणजे फेवरेट असा हा असा ट्युना मासा म्हणजेच कुपा. आपल्या या स्थानिक भाषेत त्याला कुपा म्हणतात. हा पण कुपा 2 प्रकारात मिळतो. एक खवले कुपा आणि प्लेन कुपा. बघू शकतो आपण. छोटी आहे. कुपा कसा आहे ताई? हा बघा अख्खा 300 रुपयाला आहे आणि 200 रुपयाला देतील. म्हणजे जवळजवळ आपण माप जर घेतला तर हे आपले 2 हात होतात आणि हा हात रुंदीचे होते. म्हणजे लांबीला 3 हात होतात आपले आणि 1 हात होतो. बघू शकतो आपण. आता ताईकडं जशी मासले तशी विविध आपल्या प्रत्येक स्टॉलवर भेट द्यायची आहे. त्याच्यामुळं एका ठिकाणी सर्वच आपण भावना काढणार. जाऊ शकतो आपण. बघा आता आपण या ताईचा म्हणजे इथे मासली आपण पाहिलेली आहे. आता इथे पण ताईकडे ससा आहे. आणि हा का ताई आहे? ताड मासा ना. बघा हा ताड मासा सर्व स्वस्त आहे अगदी छान असं. हा कसा आहे? 100 रुपये पीस. 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. आणि कापून पण देता ना तुम्ही? हा बघू शकतो आपण सगळीकडे आहे. बरेचशी आता या स्टॉलवर माणसं देखील येत असतात. आपण काय ताईचं नाव? कल्पना करुणा. म्हणजे नक्की कल्पना की करुणा? असं आहे का? हा हा बघू शकतो आपण. इथे बघा डायरेक्ट कटिंग करून दिलं तर त्याच्यामुळे तुम्हाला काहीच वाटत नाही. इथं बघा कोळबे आहेत आपल्या नॉर्मल. या कोळब्याचा वाटा कसा आहे?
बघा 50 रुपयाला कोलंबीचा वाटा आहे. बघा आता मगाशी आपण तिथं चिकनचं एक दुकान पाहिला, पण तुम्हाला सांगतो की समुद्रातलं चिकन जे बोलतो ना, बोनलेस चिकन, तो इथे मिळतो. बघा हा आहे ताड मासा आपला, म्हणजे त्याला ताड सुरमई देखील असा देखील नाव प्रचलित आहे. जर आपण बघा, तुम्ही तार मासाच कट करता ना? हो, तार मासा विकतो. हा बघा तार मासा आहे. बघा 50 रुपये बोटी. 50 रुपये बोटी. बोटी काय? 100चे 2. बघा 50 रुपये ही एक तुकडी आहे. आणि इथं बघा कटिंग करून देतात डायरेक्ट बोनलेस चिकन सारखं, म्हणजे काटा अडकणार ना अजिबात. नाही, बरोबर आहे, पूर्ण मासा आहे ना. कसा आहे आपला हा वाटा, कसा याचा? 150चा 100ला देणार. 150 आहे ना. आणि 100ला लाल माशी. हा बघा लाल मासा, कोंबडा मासा याला बोलतात. कोंबडा बोलतात. हा, याला 4 म्हणजे 100चे 4 पीस आहेत ते. हा बघू शकतो. हे बघा सस्ता आहे ना. हा पाकड कसा आहे? 50 रुपये ना. हा आणि हा शिंगाला 50 रुपये. बघा किती मोठा शिंगाला आहे, 50 रुपयाला आहे. आणि ही करली 50 रुपये का. आणि बघा हा वाम ना, बघा 100 रुपयाला आहे. बघा आजीचा चेहरा लक्षात ठेवा. नक्कीच छान असं आहे. काय आजीचं नाव? गोरी आजी. बघू शकतो आपण. या मार्केटला तुम्ही जर आलात ना, तर तुम्हाला सांगतो की इथला व्यापारी जो आहे ना, तो अगदी आनंदी असतो. आणि बघितले तर सर्व काही प्रेमळ आहे आणि रेट देखील फार असे कमी आहेत. बघू शकतो आपण इथे देखील विविध प्रकारची मासली आहे. आणि हा काय ढोमा ना? ढोमा कसा आहे? बघा हा 100 रुपयाला 3 आहे ढोमा. हे बघा ढोमा. हा ढोमा म्हणजे आपला मोठा घोल मासा जो असतो ना, तुम्हाला घोल माशाची मजा घ्यायची असेल ना, तुम्हाला ढोमा मासा घेऊ शकतो. म्हणजे बघा 100 रुपयामध्ये तुम्ही घोल माशाची मजा घेऊ शकता. आणि डायरेक्ट कटिंगची देखील सुविधा आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही अजिबात. बघा बागडे आहे तिथे. हे बागडे कसं आहेत? 4-5 देते. बघा 100ला 5 आहेत, म्हणजे 4 असतात. एक टाकते आई, त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही. आता बघू शकतो आपण पावसाला संपला तरी पण अजूनपर्यंत बोंबील आपला बाजारात आहे, म्हणजे याला बॉम्बे डक असे म्हणतात. छान आहे. आणि इथं बघा सुरमई आहे. सुरमई कशी आहे? 200ला. ही 200ला एक आखी सुरमई आहे. बघू शकतो आपण 200 रुपयाला सुरमई आहे. 300ला हे बघा 300ला जोडी आहे सुरमईची. हां हलवा 300ला एक आहे काय? बघा बघा 300ला एक आहे. 200 पर ताई देणार. बघू शकतो आपण 200ला. ही 200ला ना. 300ला जोडी देणार. बघा ही 200ला आहे आणि 300ला जोडी देणार. एवढी मोठी सुरमई बघू शकतो आपण. कोंबडाचा वाटा कसा आहे? 100 रुपये. बघा 100 रुपये बोंबील. 150ला 2 वाटे. 150ला 2 वाटे. बरोबर आहे. मस्त एकदम मस्त. बघा आपल्याला व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार सर्व काही स्वस्त अशी मासली आहे. ही एवढा मोठा मासा कुठला आहे? पाकट आहे काय? बॉलर पाकट. हा कसा आहे? ही तार सुरमई ना. 120च्या 100ला बोटी आहे. स्वस्त आहे. ही बघा 120 रुपयाची 100ला बोटी आहे. 100ला वामपी 100ला 120. हा हा वाम पण 100 रुपयाला बोटी आहे का? पाकट आहे काय? पाकड आहे मोठा. हा हा यो कितीला आहे? 150ला. 100ला किती पीस? एक पीस ना. हा बघा एवढा लांब पीस आहे ना, तो 100ला आहे. हो आता जास्त आहे ना. ओके ओके बघू शकतो आपण. या ताईच्या स्टॉलवर आपण बघा माकोल बघितलं. माकोलचा भाव विचारला नाही आपण. माकोलचा वाटा कसा आहे? 100 रुपयाला ना. आणि हा 50 रुपये. चालेल. आपण छान अशी मच्छी आहे आणि भरपूर असं छान आहे. बघू शकतो आपण आता इथे देखील. हा मासा कुठला ताई? राणी मासा ना. बघा हा मध्ये जरा गायब झाला होता पण आता परत झाला. राणी मासाचा वाटा कसा आहे? हा कसा आहे राणी मासाचा वाटा? 100 रुपयाला आहे ना. आणि हा काय काय? बघा मयुरी मासा. कधी नाव ऐकलं का? याचा वाटा कसा आहे? हा म्हणजे हे कसं आहे? 300 रुपये काय पूर्ण? बघा 300 रुपयाला पूर्ण आहे. मयुरी मासा म्हणून त्याची ओळख आहे. बघू शकतो आपण. हा बघा बागड्याला 100ला 5 आहेत बागडे. मार्केटमध्ये आम्ही रोज असतो आणि सर्व भाजीवाले मच्छीवाले सगळ्यांना आम्ही चहा पुरवतो दिवस. चहा पुरवतो का? ओके ओके. कुठे स्टॉल तुमचा? आमचं बस स्टँड आहे, इथंच आहे. आम्ही दोघं जण चहा पुरवतो सर्व मार्केटला. पण स्टॉलचं नाव काय? स्टॉलचं आमचं जय आंबेटी पंढरपुरी चहा आहे. पंढरी चहा ती बोलतात ती. हा ओके ओके. येतो चहा प्यायला. आता असेल का उघडा?
आता बंद झाला होता उद्या सकाळी. चालेल. माझं नाव सचिन, याचं नाव विजय. तुमचं नाव सचिन, याचं विजय. ओके ओके, म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विजय सूर्यवंशी असू द्या. आजच्या मार्केटमध्ये बदल काय आहे तर तुम्हाला पहिला बदल सांगतो की आता सध्या मासळीचे दर जे आहेत ना तर ते खाली आहेत, म्हणजे अगदी कमी आहेत आणि छान असे आहेत. तेव्हा हा व्हिडिओ बघून नक्कीच इथे भेट द्या. छान असं मच्छी मार्केट आहे. इथे सांगतात की भाजी पण स्वस्त आहे, मासळी पण स्वस्त आहे आणि कपडे पण स्वस्त आहेत, म्हणजे सर्व काही इथे मिळतं. आता आपलं आणखी मासळी मार्केट म्हणजे आपण कव्हरअप करूया आणि आणखी काय बदल दिसतात ते आपण बघूया. दिसला बदल की नक्की तुम्हाला मी सांगेन. आपल्याला मार्केटला मासळी म्हणजे भरपूर भेटते. आता मगाशी तर ट्यूना मोठा होता, आता हा एक छोटा ट्यूना आहे. हे कसं आहे बघा, 100ला 3 कुप आहेत. हे छोटे आहेत बघा, आपल्या विधभर होतील एवढ्या 100ला 3 कुप आहेत. बघू शकतो आपण. आणि हा काय, हा काटेरी बांगडा बघा. हा काटेरी बांगडा हे 2 प्रकारचे भेटतात. एक भेटतो तो तेला बांगडा आणि काटेरी बांगडा बघा. ज्याला इथं असा काटा असतो तो काटेरी बांगडा. आणि हा नारबा ना, हे बघा नारबाची पिल्ले आहेत. ही कशी आहेत 100ला 3 आहेत. बघू शकतो आपण. आणि इथे जर आपण आलो तर इथं बघा वाम असतात ना आपली, ही पिवळी वाम आहे ना बघा. पिवळी वाम असून 100 रुपयाला पीस आहे. एवढी स्वस्त अशी वाम इथे भेटते. हे बघा 200ला 4 हलवा आहेत. 100ला 6 काय बघू शकतो आपण. 100ला 6 मासली फारच अशी स्वस्त आहे. बघू शकतो आपण. का खायला खूप चांगला आहे, चविष्ट आहे, बिन काट्याचा आहे. बिन काट्याचा आहे का? एक नाही, नंबर. काट्याशिवाय मासली कशी असू शकते. पण तरी बी आत एकच काटा. तुम्ही केले आपली तार सुरमई ठीक आहे बिन काट्याचा, पण याला कसा बोलू शकतो. फक्त याचा पुढचा सबस्क्रायबर मला लाईक नाही करणार असं बोललो तर मी. याचा पुढचा काटा मध्ये डेंजर असतो. हा याला हा हा टोचा बोलतात याला ना. हा टोचा बघा कट केला इथं, जर चुकून लागला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. हा 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 बरोबर बरोबर. ओके ओके. आपण जर आलो तर इथे देखील बघा ट्यूना दिसतो आणि इथे देखील टोल दिसतो बघा. आपला 2 प्रकारचा टोल दिसतो इथं. आणि या तुकडे कसले करलीचे आहेत काय? हा वाटा आहे का पूर्ण विकायला? हा कसा आहे 50 बघा. 50 रुपयाला करलीचा वाटा आहे. आणि हा टोल आहे. हा टोल कसा आहे 150 बघा. 150 रुपयाला मोठाचे मोठा असा टोल आहे. बघू शकता किती स्वस्त अशी मासली दिसते आपणास. भरपूर अशी स्वस्त आहे. आणि आज भाव बघून असं वाटतं की करंजाचं मार्केट देखील फिका पडलेला आहे. बघू शकतो आपण. हो हो. हे तर काय हा तार मासा का बघा. मी म्हटलं ना की बोनलेस चिकन असतं तर तार मासा. हा कसा आहे याचा म्हणजे भाव 100ला ही तुकडी आहे का? ओके ओके. हे कितीला आहे 100 रुपये तुकडी ना बघा. फ्रेश एकदम मस्त आहे. हा कॅरंडी म्हणजे आपला ना पाकट. हा बघा पाकट किती जाड असू शकतो बघा. पातळ पातळ दिसतो तिथे. हा कसा आहे 100 तुकडा आहे का? बोंबील कसा 50 आहे का बघा. 50 रुपये बोंबीलचा वाटा आहे. बोंबील पण भरपूर आहेत आणि फ्रेश एकदम दिसतात. म्हणजे याच्यावरून आपल्या दिसण्यावरून सांगू शकतो आपण की मासली कशी आहे ती. आता आपण अशा स्टॉलला आलो आहोत ना तर तिथे देखील डिफरंट अशी मासली दिसते. ही कुठली आहे ढोमा नाही. हा ढोमा हा बघा 700 रुपयाला आहे. आणि हा छोटा हा 400 रुपयाला ढोमा आहे. बघू शकतो आपण. आणि इतर ताईंप्रमाणे या ताई देखील भरपूर अशी मासली दिसते इथे. बघू शकतो आपण. जाऊया पुढं. जर आपण पुढे जसं जाऊ जशी जशी व्हरायटी दिसते तसं आपण आता घुसण्याचा प्रयत्न करू. भरपूर मासले आहे. आणि आपल्या आता बघू शकतो आपण भरपूर प्रमाणात मासली दिसते. आणि जेवढी मासली दिसते तेवढी म्हणजे आता यावेळी वेगवेगळी प्रकारची मासली दिसते. म्हणजे असंच नाही की मोठ्या मार्केटला जायला पाहिजे, छोट्या मार्केटमध्ये देखील अशी मासली मिळते. हा सौंदाळ कसा आहे बघा. एक 300 रुपयाला हा सौंदाळ आहे. 3 पीस 300 का बघा. अरे माझी मिस्टेक झालेली आहे. 3 पीस 300 रुपयाचे आहेत बघा. जर सौंदाळ बघितलं तर आपल्या हातापेक्षा मोठा असा सौंदाळ आहे. आणि इथे हलवा दिसतो आपणास, करली दिसते, छान असं आहे. बोंबील कसे आहेत बघा. बोंबील 100 रुपये वाटा आहे. आता देखील आपल्याला बोंबील दिसते हिवाळ्यात, मस्त वाटतं. हे सुरमई कशी आहे 300 रुपये किलो बघा. 300 रुपये किलो सुरमई आहे. बघू शकतो आपण. व्यापाराचा चेहरा लक्षात ठेवा आणि नक्की स्टॉलला भेट द्या. हा आता बघू शकतो आपण. इथे बघा रूपचंद दिसतं, रोहू दिसतं बघा. हा 150 रुपये किलो आहे ना, 160 रुपये किलो आहे. स्वस्त आहे ना. बघू शकतो आपण. हो हो. हा बघा कुपा ट्यूना मासा. हा 150 रुपयाला ना. हा बघा 100 रुपये परत देईल.
बघू शकतो आपण, मोठा आहे बघा. आपण हाताचा माप घेतो, आपण पट्टी लावू शकत नाही. 1 किलोचा आहे ना तो बघा. 1 किलो 100 रुपये कुपा आहे. बघू शकतो छान आहे. आणि हिरव्या गाड्याचा टोल, हा बघा टोल आहे. आता आपण जर या स्टॉलवर आलो ना तर या स्टॉलवर बघा तुम्हाला जिभेला पाणी सुटेल, कारण इथं बघा मांदेली आहेत. मांदेली कसं ताटा 50 ला वाटा. बघा, हा 50 रुपये ताट आहे. आणि कोलबी 100 ला वाटा, 150 ला 2 वाटे बघा. 100ला 150ला 2 वाटे आहेत. 100ला 1 वाटा आणि 150ला 2 वाटे बघा, लक्षात ठेवा. आणि कोलबी पण छान आहे, आपली अगदी खाडीतली कोलबी आहे, बघू शकतो आपण. आणि लांबचे लांब असा स्टॉल आहे बघा. या स्टॉलवर तुम्ही भरपूर असे स्टॉल आहेत. आता यावेळी जरा जास्त मस्त दिसते. हो घेतो ना. मागच्या हां, ही बघा, ही सुरमई आहे. ही सुरमई कशी आहे? 500 रुपयाला बघा. 500 रुपयाला म्हणजे बार्गेनिंग होते अगदी. हां, मगाशी म्हटलं ना की प्लेनवाला कुपा आणि खवली कुपा बघा. हा याला खवले असतात असे साधारण. 150 आहे तो. हा 150 आहे का? ही करली आहे. ओके. तो टोचा म्हणजे टोल ना तो. ओके. आता आपण पुढे जाऊया. म्हटलं ना की प्रत्येक ठिकाणी मासली असते आणि प्रत्येक ठिकाणी कापून देखील देतात, स्वतःहून कटिंग करतात, म्हणजे आपले कटिंगचे चार्जेस वाचतात. बघू शकतो आपण. इथं जर बघितलं आपण तर इथं बघा पापलेट आहेत. हा पापलेटचा वाटा कसा आहे? 200 ला घ्या बघा. 200 रुपयाला 5 पापलेट आहेत. आणि बोंबील 100चा आहे, 50 ला पण देतो. पण तेवढे लांबून चालत आलो आणि आता असा म्हणजे टर्न मारला आणि टर्नवर दिसलं तर टर्नावरच बघा तिथे देखील मासले आहेत. छान आहे आणि माल देखील आपला तेवढा सुरेख आहे. हा कोणता मासा आहे? हा, कुठली? गांगुली बघा. ही सालवाली सुरमई बोलतात तिला, फलई पण म्हणतात काही ठिकाणी. ही कशी आहे? बघा, 3 घेतल्या तर 250 रुपयाला ही आपली चांबडीवाली सुरमई. आणि इथे जर आपण आलं तर घोया दिसतो बघा. 100 रुपयाला किती बघा? 4 आहेत, म्हणजे वाटाच पूर्ण 100 रुपयाला आहे. आता बघू शकतो आपण. इथे पण आता मासली संपत चालली ना. मासली संपत चालली, कारण मासली स्वस्त आहे म्हणून संपत चाललेली आहे बघा. 300 रुपयाला एक टोल आहे. आणि हा पण टोलच आहे ना. हा 150 रुपये टोल आहे. ओके. बघू शकतो आपण. आणि इथे जर आपण आलो तर हा काय? हा बघा सकला आहे. याला तुम्ही चुकून डाकू मासा समजू नका, हा सकला आहे. डाकू मासा आणि सकलामध्ये बराच फरक दिसतो इथे. आणि हा सौंदालचा कसा वाटत आहे? 100 रुपये ना. इथे देखील चांबडी सुरमई बोलतात ना ती आहे. टोल नाका देखील बोलतात बघा. 200 रुपयाला टोल आहे हा. आणि इथे आपण आलो तर इथे इंग्लिश मासे दिसतात आपणास. हा, इंग्लिश मासा काला 100 रुपयाला 7 बघा. चेहरा काही कटिंग करून डायरेक्ट देतात बघा. डायरेक्ट मशिनरी आहे इथे, टेन्शन नाही अजिबात. इथे जर बघितलं तर इथे देखील ताईकडे विविध प्रकारची मासे असते. आता बरेच मासेचे आपण तिकडे भाव पण काढलेले आहेत. हा कसा कोलबी आहे? 50 ला वाटा बघा. 50 रुपयाचे किती मोठे मोठे कोलबी आहेत बघा. भरपूर अशा मोठे मोठे कोलबी आहेत. आणि खाडीतले कोलबी आहेत ना आपल्या? खाडीचे कोलबे 250 रुपये किलो. 250 रुपये किलो आहेत का? बघा, 250 रुपये किलो कोलबी आहे. मोठी कोलंबी 250 रुपये. हा, मोठी छान आहे. बरं आहे बघा. 100ला पापलेटचा वाटा आहे बघा. बघू शकतो आपण. बिस्किट पापलेट बोलतो त्याला. बिस्किट पापलेट खास आपले फ्राय स्पेशलिस्ट. आडवे 100 ला. हा पण 100ला का? बघा, हा आपला पापलेटचा म्हणजे भाऊ बोलतात त्याला. याला हलवा म्हणतात. हलवा. हा लहान भाऊ याचा, हा मोठा भाऊ आणि हा छोटा भाऊ. जाऊ शकतो आपण. इकडे देखील बरीचशी अशी मासली दिसते. छानपैकी अशी मासली आहे. 200 ला वाटा आहे. हा 200 ला का? सौंदालचा वाटा बघा. सौंदालचा 200 रुपये वाटा आहे. सौंदाल आहे का दुसरं काय? सौंदालच आहे ना. हा, हे बघा, ही सुरमई आहे. 400 ला आहे. हे दोन्ही 400 रुपयाला आहेत. ओके. काय आहेत? बोंबील आहेत. बोंबील म्हणजे बॉम्बे डक. 50 ला वाटा बघा. 50 ला वाटा बोंबलाचा आहे. मांदेली पण 50 ला वाटा. मांदेली पण 50 रुपयाला आहे. 3 वाटे. 100 रुपयाला 3 वाटे का? हो. जाऊया आपण. भरपूर अशी याचं नाव. आता जर आपण आलो तर या ताईंकडे देखील भरपूर अशी मासली आहे. वाटा आहे बघा. 50 रुपये वाटा आहे बांगड्यांचा बघा. हे आहेत ते तेले बांगडे आहेत बघा. तेले बांगडे आणि काठा बांगडा कसं ओळखायचं? इथं काटा असला की समजा काठा बांगडा आणि प्लेन असला की तेले बांगडा. 50 ला वाटा. 50 ला वाटा ना. 200 ला. हे बघा, सुरमई आहे ती 200 रुपयाला आहे. स्वस्त. 100 ला 2 वाटे. 100 ला 2 वाटे दिसतात. मोठा बोंबील आहे 100 ला 2 वाटे. हे बघा, आपला जवला आपण नेहमी सुका खातो ना. आता जर थांबा आपण उजेर मारूया म्हणजे क्लिअर असेल. हा बघा, ओला जवला कसा आहे वाटा?
बघा 50ला हे 3 वाटे आहेत. 3 वाट्यांच्या ताईने एकत्र 1 वाटा केलेला आहे, बघू शकतो आपण. आणि जर आपण इकडे आलो तर इथे बघा ही कशी आहे सुरमई? 200 रुपये सुरमई ना. 100 रुपये बार्गेनिंग करताव ना, कमी करताव ना. आणि हा कसा आहे आपला मुशीचा वाटा कसा आहे? 200. हे 200 रुपयाला मुशीचा वाटा आहे. अरे वा, हलवा पण आहे बघा. हलवा भारी आहे. अरे ना, कसा आहे? 200चा वाटा आहे. जेवढी काय आपण मासली बघितली, व्यापाऱ्यांचा चेहरा लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. आता बघू शकतो, आता या मासली म्हणजे या मच्छी असं आहे का? म्हणजे असं आहे का? म्हणजे तुम्ही सप्लाय करता का इथं? करंजावरून आणून देते. करंजावर आणून देतो का? ओके ओके. करंजावर की कुलाबावर ना? करंजा कुलाबा नाही? नाही, गुलाबा नाही, आम्ही करून देते. टोल आहे. हा बघा, इथे पण टोल आहे. आज मार्केटला टोल जास्त दिसते ना? टोल आता जास्त. हा बघ, सुरमई एक जास्त येतो. हा हा. स्वस्त 100 रुपयाला, 150 रुपयाला, 200 रुपयाला. अच्छा सुरमई एवढे दिवस 500 रुपयाला होती. हा हा. आता स्वस्त आहे. आता स्वस्त आहे ना? झालं, मग स्वस्तच द्यायचं. हो हो हो, बरोबर. चला, आता आपली सांगता होते ती केल्यांवर. नाश्ता जर म्हणजे तुम्हाला केला बघू शकतो आपण. आता या काकूकडं शिंगा असंच विकायला नाही? मग यंदा शिंगा काय नाही सध्या नाही? हा, म्हणजे तुम्ही वालाच्या शिंगा ओरिजिनल विकता ना त्या? म्हणजे बरोबर. आता मार्केटात हा चालू नाही झाल्या, बरोबर आहे. या काकूंचा चेहरा लक्षात ठेवा. पोपटीसाठी ज्या शिंगा लागतात ना, ते यांच्याकडे शिंगा मिळतात. आता सध्या यांच्याकडे बघता काय दिसतो? पेरू दिसतो. हा पेरू कसा आहे? 100 रुपये किलो आहे ना. आणि रताली बघा 80 रुपये किलो रताली. यंदा आपल्याला कंदमुलांनी भरपूर साथ दिली होती. आणि आता काकूकडे दिसतं. आणि काकूकडे मी म्हटलं ना की जसं शेंगा असतात पोपटीसाठी स्पेशल. रोज बाजार भाजी मार्केट या मार्केटची ओळख आहे. आणि इथे जर आपण बघितलं, इथं बघा सौंदाल दिसत आहे इकडं. 250ला आहे. हे 250 आहेत का? 50ला बघा 250ला सौंदाल हा मासा आहे. 100ला टोल. हा 100ला एक टोल आहे का? आणि 100ला सुरमई. ही 100ला सुरमई. 5 हलवे 100ला. 5 हलवे 100ला. आणि हा मोठा सौंदाल कसा आहे? 150चा आहे. बघा मोठा किती सौंदाल आहे, 150 रुपयाला आहे. बघू शकतो आपण. आणि हे बघ सस्ता मासा आहे. हा 100ला. सस्ता मासा ना. हा 100 रुपयाला. 100 बघा ससा मासा 100 रुपयाला आहे. हे 150ला. तर बघू शकतो आपण मागं पनवेलच्याच मार्केटला याला बॉम्ब म्हणून नाव पडलेलं नाव, तो म्हणजे बोंबील. हा कसा 50 रुपयाला आहे का? 50 रुपये. आणि हा इंग्लिश मासा ते बी 50. हे बघा 50 रुपयाला असं इंग्लिश मासा आहे. आणि इथं जर आपण आलो तर हा काय? वरस. ही बघा वरस 100ला 3 आहेत. 5 आहेत. 5 आहेत का? 100ला 5 आहेत. बघू शकतो आपण. आणि इकडे आलं तर हा काय आहे? बोईट. हा बघा बोईट. पिता बोईट बघा. आणि ही रावस ना? कोलंबी. ही कोलंबी. बोईट कसा आहे हा? 200ला 3 आहेत. बघा मोठे मोठे बोईट आहेत, जवळजवळ 2 किलो होतील असं आहे. म्हणजे 200 रुपयाला आहे. अगदी स्वस्त आहे आणि मस्त असं आहे. पनवेलच्या मार्केटला वेगळे पण काय तर तुम्हाला बदल काही झाले दिसतात. तर मी सांगितलं ना की भावामध्ये बदल झालेला आहे. आणि विशेष म्हणजे आणखी की तिकडे जो उरण नाका फिश मार्केट होता तर तिकडे स्थानिक मच्छी भेटायची. आपण स्थानिक मच्छीचा विशेष असा ब्लॉग बनवला होता. तसंच आता स्थानिक मच्छी या मार्केटवर देखील मिळते. हा एक मोठा बदल आहे. मुळात म्हणजे कसं आहे, बऱ्याच जणांना म्हणजे खोल समुद्रातली मच्छी आवडत नाही, तर स्थानिक मच्छी जास्त आवडते. कारण तिला बरंच सांगितलं होतं की तिथे जाम तिला चव असते म्हणजे खारीच्या मच्छीला. तर ती देखील एक मासळी इथे मिळते. तर तिथे जरा आपण झलक टाकूया आहे. आणि वाजले किती 8 वाजले असतील ना. बघा रात्री. हा काय टोल आहे ना? हा कसा आहे? 150चा 100. 150ला 2 देईल. बघा 150 रुपयाला 2 टोल देतील. आणि डायरेक्ट कटिंग करून ना ताई? बघू शकता ताई इथे बघा कटिंग देखील करते. बोंबील 100चे. बघा 100 रुपये बोंबील आहे. बांगडा 100ला 5 आहे. हे बांगडे 100 रुपये. बघा हा काटे बांगडा. बघा हा काटे बांगड्याला बोलतात. 100 रुपयाला हे 5 आहेत की 4 आहेत? हा बघा 5 देतील. मोठे मोठे असे बांगडे आहेत. आणि इथे जर आपण आलो तर इथे बघा इथे पण बांगडा दिसतो. हा नारबा आहे का? सॉरी जरा डिफरंट होतो. हा नारबा इथे. हा वाटा कसा आहे नारबाचा? 100 रुपयाला आहे. आणि हा बघा 100 सर्व. याच्यामध्ये एक घोया दिसतो आपला. हा मिक्स मावरा आहे. बरोबर बघू शकतो आपण. काय आहे? सुरमई आहे. बघा इथं सुरमई आहे. ही सुरमई कशी आहे? बघा 400 रुपये जोडी अशी सुरमई आहे. बघू शकतो. इथे बघा टोल दिसतो आपणास. हा कसा टोल? टोल 200ला एक आहे का? बघा 200 रुपयाला एक टोल आहे. आज टोल ही मासलेली आहे. स्वस्त दिसते इथे. मस्त वाटतं जरा. मस्त छान आहे. म्हटलं ना की इथे सोडलेले सोड आहे. हा वाटा कसा सोडलेला सोडायचा?
बघा सोललेलं सोडं 50 रुपयाचा कोलबीचा सोडा आहे, छान आहे, बघू शकतो आपण. आणि तुमच्याकडे काय पापलेट आहेत काय? बघा इथे त्यांच्याकडे पापलेट आहेत. कसा पापलेटचा वाटा आहे? 300ला आहे का ना? हा 500ला पूर्ण 500 रुपयाला हलवा आहे ना. इथे स्थानिक मासली मिळते असं मी तुम्हाला सांगतो. आपल्या नदीतली मासली जी असते बघा, ही वरस आहे बघा. कधी मासल्याची नावं नशी ऐकली ती देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून नावं ऐकायला भेटतात. ही वर्षीचा वाटा कसा आहे? 100 रुपयाला का? बघू शकतो आपण. या ताईकडं सर्व स्थानिक मासे दिसते. फक्त एक बोंबील वगळता. इथं बघा बोयटाचा वाटा कसा आहे? 100 आहे ना. आणि इथे बघा इथे पण कोलबीचा वाटा 50 रुपये ना. बघू शकतो आपण. या ताईचा चेहरा लक्ष ठेवा. ताईकडं आपल्या खाडीतली मासली मिळते आणि एकदम चविष्ट असते ती खाडीतली मासली. आणि तर मित्र हो, असा आहे आपला पनवेलचा रोज बाजार भाजी मार्केट आणि मासली मार्केट. खूप छान आहे. अगदी मी म्हटलं ना की सुरुवात अगदी भाजी मार्केटपासून केली आणि जो आपला शेवट आहे जी सांगता आहे तर ती मच्छी मार्केटमध्ये केली. त्याचं कारण असं आहे की मार्गशीर्ष महिना चालू असल्यामुळे आपण शाकाहारी माणसाला आधी म्हणजे प्राधान्य दिलं आणि काही मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील काही म्हणजे मत्स्यप्रेमी मासे खातात, तर त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. तेव्हा कसं आहे की आता बघा आजचा दिवस आहे शुक्रवार, दिनांक 21/11/2025. तर आजचा हा भाव इथे लिहिलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही बघा आणि पटापट या मार्केटला या, जेणेकरून मासळीचा भाव देखील आता भरपूर पडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला स्वस्त मासळीचा आनंद घ्या. तेव्हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळेल लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय एकवीर आई, जय खंडेराय, जय आई महाराज.